कॉन्कॅटिंग एवढं लक्षात ठेव. ठीक आहे, मर्जिंग आणि कॉन्कॅटिंग. हे मर्जिंग आहे आणि कॉन्कॅटिंग पण. तर आपल्याला काय करायचं, दोन डेटा फ्रेम वेगवेगळे आहेत, त्यांना आपल्याला एकत्र कनेक्ट करायचं. बघा, दोन डेटा फ्रेम वेगवेगळे आहेत, त्यांना आपल्याला काय करायचं, एकत्र कनेक्ट करायचं आणि एकच डेटा फ्रेम बनवायचा आहे. तर त्यासाठी मर्जिंग आणि कॉन्कॅटिंग हे दोन कन्सेप्ट आहेत पायथॉनमध्ये. दोन्ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. कॉन्कॅटिनिंगचा काय मिनिंग आहे आणि मर्जिंगचा काय मिनिंग आहे. त्यासाठी बघा, मी एक डेटा फ्रेम क्रिएट करून घेतलेला आहे ऑलरेडी. पांडाज लायब्ररी ऑब्व्हियसली लागेल मला, डेटा फ्रेम क्रिएट ही करतोय आणि कॉन्कॅटसाठी पण, मर्जिंग कॉन्कॅटिंगसाठी पण हेल्प होईल त्याच्यामुळे. आणि विदाउट डेटा फ्रेम आपण कॉन्कॅट करू शकत नाही, मर्ज सुद्धा करू शकत नाही. सो मी युझिंग पांडाज डेटा फ्रेमचा फंक्शन यूज करून एक डेटा फ्रेम क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर ABCD असे 4 कॉलम आहेत आणि काही व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, डेटा फ्रेम कसा क्रिएट करायचं माहिती आहे तुम्हाला. हा डिक्शनरी आहे, त्या डिक्शनरीमध्ये व्हॅल्यूज बघा. ए हा व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आहेत, A0, A1, A2, A3. बी मध्ये बघा B0, B1, B3, C0 to C3, D0 to D3. असे 1, 2, 3, 4 व्हॅल्यूज माझ्याकडे सध्या आहेत. हा माझा आहे DF1. अशाच पद्धतीने मी DF2 सुद्धा क्रिएट करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये A4, A5, A6 असा आहे. इथून 4 to 7, C4 to C7, D4 to D7. आणि इंडेक्स बघा दोघांचा सेम आहे, 0, 1, 2, 3, 0, 1, 2, 3. म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो सेम. असे दोन डेटा फ्रेम सध्या आहेत माझ्याकडे. तिसरा डेटा फ्रेम सेम आहे, 8 to 11, D8 to D11. कॉलम नेम आहेत ABCD, इंडेक्स आहे 0, 1, 2, 3. ओके, असे 3 डेटा फ्रेम कॅल्क्युलेशनसाठी मी क्रिएट करून घेतलेला आहे. ओके, DF1, DF2, DF3. आता बघा, तिन्ही डेटा फ्रेम हे वेगवेगळे आहेत. DF2चा DF1, DF3शी काही संबंध नाही, DF3चा ह्या दोघांशी काही संबंध नाही, DF1चा पण खाली DF2, DF3शी काही रिलेशन नाहीये. आता आपल्याला काय करायचं, DF1 आणि DF2 दोघांना मिळून एकच डेटा फ्रेम बनवायचे. काय करायचं, एकच डेटा फ्रेम, किंवा तिघांना मिळून एकच डेटा फ्रेम बनवायचे. आता डेटा फ्रेम बनवण्यासाठी दोन वेगवेगळे कन्सेप्ट वापरू शकता तुम्ही. एक काय करू शकता, DF1 ला DF2 अशा पद्धतीने मर्ज करू शकता, सॉरी कॉन्कॅट करू शकता. म्हणजे हा माझा पहिला DF1 आहे आणि त्याला मी काय करतो, DF2 ला कॉन्कॅट करतो. ह्याच्या खाली DF3 ला सुद्धा कॉन्कॅट करतो. मग कॉन्कॅट केल्यानंतर काय होईल, अशा पद्धतीने तो एकच डेटा फ्रेम क्रिएट होईल. पण ह्याच्यामध्ये सीन काय आहे माहितीये का, तुमचे जे कॉलम नेम आहेत, रोल नंबरच्या खाली रोल नंबरच अटॅच होईल. हे दोन्ही सुद्धा नेम सेम पाहिजेत. म्हणजे A च्या खाली Aच ऍड होईल. स्मॉल A लिहिला, A1 लिहिला तर तो ऍड नाही होणार. नेमच्या खाली नेमच ऍड होईल, क्लासच्या खाली क्लासच ऍड होईल. आता जर मी इथं पाहिलं तर मला दिसून येतं की ह्याच्यामध्ये पण A आहे, ह्याच्यामध्ये पण A आहे, ह्याच्यामध्ये पण A आहे. त्यामुळे ते एका खाली एक ऍड होत जातील. इथे पण B आहे, इथे पण B आहे, इथे पण B आहे, CD. म्हणजे जे कॉलम नेम आहेत ते सेम असल्यामुळे ते एका खाली एक ऍड होऊ शकतात. ठीक आहे, हा एक कॉन्कॅट आहे. ठीक आहे, आणि कॉन्कॅट ऍक्सिस 0, ऍक्सिस 0. बघा, ऍक्सिस 0चा अर्थ समजून घ्या. मी जे कॉन्कॅट केले ते हॉरिझॉन्टली लेंथ वाढवलेली आहे, हॉरिझॉन्टली लेंथ वाढवलेली आहे. एका खाली एक ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे रो वाढलेले आहेत, म्हणून मी काय केलेलं आहे, ऍक्सिस 0 म्हटलेलं आहे. ऍक्सिस 0 म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लेंथ वाढवणे. बघा, DF1च्या खाली DF2 आहे, जसे 0, 1, 2, 3 DF1 मध्ये होते, 4, 5, 6, 7 DF2 मध्ये होते, 8, 9, 10, 11 DF3 मध्ये होते. अशा पद्धतीने कॉन्कॅट झालेला आहे. कशाच्या बेसवर, ह्या कॉलमची जी नेम आहेत ना त्याच्या बेसवर.
जर मी ऍक्सिस 1 केला तर काय होईल, जो इंडेक्स आहे ना, इंडेक्स 0 1 2 3 त्याच्या बेसिसवर तो कॉन्कॅट होईल. 0च्या पुढे 0 कॉन्कॅट होईल, 1च्या पुढे 1 कॉन्कॅट होईल, 2च्या पुढे 2 कॉन्कॅट होईल, 3च्या पुढे 3 कॉन्कॅट होईल. ऍक्सिस 1 म्हणजे मी कॉलम वाढवतोय. ऍक्सिस 1 म्हणजे काय करतो मी, कॉलम इन्क्रीज करत आहे. आता ह्या केसमध्ये बघा काय होऊ शकतं. आता मी 0च्या केसमध्ये येतो परत एकदा. ए बी सी डी. आता ए तिघांच्या मध्ये आहे त्यामुळे एकाखाली एक ऍड झालेला आहे. सपोज ह्या A2 मध्ये ना ए नाही आहे आणि इथे आहे ई, तर काय होईल बघा, कॉन्कॅटिंग करताना काय होतो, ह्याच्यामध्ये ए नाही आहे, तर जिथे ए नाही आहे तिथे तो एन शो करायला चालू होईल. मी ह्याला रन करून घेतो आणि ह्याला सुद्धा रन करतो. एच्या खाली फर्स्ट डेटा फ्रेम मध्ये ए आहे, सेकंड डेटा फ्रेम मध्ये नाही आहे आणि थर्ड डेटा फ्रेम मध्ये आहे. बी तिन्ही डेटा फ्रेम मध्ये आहे, सी तिन्ही डेटा फ्रेम मध्ये आहे, डी तिन्ही डेटा फ्रेम मध्ये. ई जो आहे पहिल्या डेटा फ्रेम मध्ये नाहीये, दुसऱ्या डेटा फ्रेम मध्ये आहे, तिसऱ्या डेटा फ्रेम मध्ये नाहीये. जर ती व्हॅल्यू, जर तो व्हेरिएबल कोणत्याही डेटा फ्रेम मध्ये असेल तर व्हॅल्यू फिल होईल. एक मिनिट फॉलो करा. हॅलो, होय का, ठीक आहे. एक मिनिट होल्ड करा. एक 2 मिनिट होल्ड करा जरा. हा ठीक आहे. पहा इकडे स्क्रीन दिसतोय. आकांक्षा स्क्रीन विजिबल आहे का? येस सर. ओके ठीक आहे. तर
जेव्हा आपण ऍक्सिस 0 करतो म्हणजे रो इन्क्रीज करतो तेव्हा पहा कॉलम नेम हे सेम असले पाहिजेत. कॉलम नेम जर डिफरंट असेल तर तो दुसरा एक कॉलम क्रिएट करेल. जर तो प्रत्येक डेटा फ्रेम मध्ये अवेलेबल असेल तर व्हॅल्यू फिल होतील, जर नसेल तर मिसिंग व्हॅल्यू फिल होतील. ओके, हे कॉलमच्या नेम नुसार फिल होतात जेव्हा तुम्ही रोच्या खाली रो ऍड करता तेव्हा. जेव्हा तुम्ही कॉलमच्या पुढे कॉलम ऍड करता तेव्हा तुमचा इंडेक्स पाहिला जातो 0 1 2 3 हा इंडेक्स. आता सपोज इंडेक्स मध्ये काही इश्यू असेल, इश्यू म्हणजे मिसमॅच असतील, सपोज 0 0 0 तिन्ही मध्ये आहेत म्हणून ठीक आहे. आता मी इथे इंडेक्स मध्ये 4 5 6 7 अशा पद्धतीने इंडेक्स करतो आणि इथे सुद्धा 8 9 10 11 अशा पद्धतीने इंडेक्स करतो. तर बघा तिन्ही मध्ये सुद्धा इंडेक्स सेम नाहीये, म्हणजे 0च्या पुढे 0 इथं दोन्ही मध्ये सुद्धा नाहीयेत. तर ह्याचा रिझल्ट बघा काय येतो. बघा 0च्या पुढे कॉन्कॅट करण्यासाठी काहीच नाही म्हणून नन व्हॅल्यू, 1 2 3 च्या पुढे पण काहीच नाही कॉन्कॅटसाठी नन व्हॅल्यू. सेकंड डेटा फ्रेम मध्ये EB हे जे काही आहेत ह्याच्यामध्ये EBCD मध्ये तर 4 5 6 7 च्या इंडेक्सच्या पुढे फक्त एवढेच व्हॅल्यूज आहेत. पहिल्या डेटा फ्रेम मध्ये व्हॅल्यूज नाहीत, सेकंड डेटा फ्रेम मध्ये व्हॅल्यूज नाहीत आणि थर्ड डेटा फ्रेम मध्ये 8 9 10 11 इंडेक्स वाले थर्ड डेटा फ्रेम मध्ये फर्स्ट आणि सेकंड डेटा फ्रेम मध्ये नाही आहेत. ठीक आहे, जर तिथे व्हॅल्यू नसेल तर नन व्हॅल्यूज आणि व्हॅल्यू असतील तर डायरेक्टली त्या व्हॅल्यू ऍड केल्या जातात. अशी केस नसते कुठे, फक्त तुम्हाला माहित असते. सर बोला. हॅलो. सर तुम्ही तिथे ऍक्सेस 1 दिला ना, ऍक्सेस 1 कॉलम म्हणजे कॉलम इन्क्रीज करते ना. येस. मग सर तिथं रोज कसे काय खालती प्रिंट झालेत म्हणायचे हे म्हणजे पुढे नन. हा ते हा आता बघ कॉलम इन्क्रीज होतात, पण कॉलम कसे इन्क्रीज होतात, 0च्या पुढे 0 ऍड होतात, बरोबर आहे. ओके. आता 0 1 2 3 ऍक्सिसच्या बेसवर होणार ना, तुझे जेवढे ऍक्सिस आहेत तेवढे तुझे कॉलम ऍड होणार. आता इथे ऍक्सिस साठी इंडेक्स किती तुझे 11 इंडेक्स झाले ना, युनिक इंडेक्स किती झाले 11, तेवढे तुझे रो होतील आणि कॉलमच्या पुढे कॉलम ऍड होतील. ओके. जर आपल्याला पुढे इन्क्रीज करायचे असतील तर ते सेम पाहिजे इंडेक्स नंबर. येस, सेम पाहिजेत, सेम पाहिजे. आता सपोज मी ह्याच्यामध्ये 0 1 2 3 करतो, बघ हा इथे मर्ज झाला 0 1 2 3 च्या पुढे. ठीक आहे, हा डिफरंट होता म्हणून तो खाली ऍड झाला होता. आता 0 1 2 3 च्या पुढे ऍड झालेला. जर ते ह्याचा इंडेक्स जर 4 5 6 7 असता तो इथे मर्ज झाला असता. बघ इथे मर्ज झालं का. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने हा कॉन्कॅट होतो. ऍक्सिस 1 आणि ऍक्सिस 0. मोस्टली आपण ऍक्सिस 0 करतो, ऍक्सिस 1 करत नाही. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट मर्जिंग पाहूया. आता झालं ते कॉन्कॅटिंग झालेलं आहे. आता आपण पाहूया मर्ज कसं केला जातो. कॉन्कॅट हा इंडेक्स आणि कॉलमच्या बेसवर होतो. मर्जिंग हा स्पेसिफिक कोणत्याही एका व्हेरिएबलच्या बेसवर होतो. कॉन्कॅट जो आहे तो इंडेक्स किंवा कॉलम नेमच्या बेसवर होतो आणि मर्जिंग हा स्पेसिफिक एक किंवा दोन व्हेरिएबलच्या बेसवर तो मर्ज होतो. कसा मर्ज होतो बघ. सर अजून एक विचारायचं होतं. सर आता कॉन्कॅटिनेशनला कॉलम नेम पण सेम पाहिजे ना. म्हणजे कॉलम नेम हे सेम मॅन्डेटरीच आहे. ऑब्विसली मॅन्डेटरी आहे. ओके. आणि इंडेक्स पण सेम पाहिजे. कॉलम इन्क्रीज करणार असलास तर इंडेक्स सेम पाहिजे, रो इन्क्रीज करणार असला तर कॉलम नेम सेम पाहिजे. ओके, ते नोट डाऊन करून घ्यावं सर त्यासाठी. आता पहा माझ्याकडे दोन कॉलम डेटा फ्रेम आहेत. एक ओल्ड नावाचा डेटा फ्रेम आहे आणि एक न्यू नावाचा डेटा फ्रेम आहे. बघा, ओल्ड नावाचा डेटा फ्रेम आहे आणि न्यू नावाचा डेटा फ्रेम आहे. आता मला कॉन्कॅट मी करू शकतो. बघा कॉन्कॅट केल्यानंतर काय होईल,
pd डॉट कॉनकॅट ब्रॅकेट मध्ये दिलं होतं आपण, यस df ओल्ड कॉमा न्यू ऍक्सिस, तर मला इथं पाहिजे 1. आता इथे कॉन्कॅट झालेला आहे बघा, सिंपल. काय, रोच्या पुढे रो झालेले आहेत. K0 A0 B0 च्या पुढे K1 C0 D0, म्हणजे हा पहिला जो आहे तो पहिल्याच्या पुढे ऍड झालेला आहे. हा जो दुसरा आहे ह्याच्या पुढे हा सेकंड ऍड झालेला आहे, K2 C1 D1. हा जो K0 आहे तो K2 च्या पुढे ऍड झालेला आहे, आणि हा जो K4 आहे हा K3 च्या पुढे ऍड झालेला आहे. हा झाला तुमचा कॉन्कॅट. पण मला काय हवं होतं की जे कीज आहेत, ओके, सध्या कीच्या ऐवजी मी तुम्हाला काय करतो इथे, नेम एक मिनिट होतो. हॅलो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी काय घेतो, व्हॅल्यूज घेतो, म्हणजे तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, हे 4 व्हॅल्यूज आहेत आणि केमिस्ट्रीचे काही मार्क्स घेतो मी. ठीक आहे, हा माझा ओल्ड डेटा फ्रेम आहे आणि हा माझा न्यू डेटा फ्रेम. ठीक आहे, ठीक. मी रॅन्डमली काही नाव घेतलेलं आहे. हा माझा डेटा फ्रेम आहे. K0 ओल्ड सेम. बघा, हा माझ्या कॉलेजचा डेटा आहे, एक जुन्या सेमचा डेटा आहे आणि एक नवीन सेमचा डेटा आहे. ठीक आहे, आता मी कॉन्कॅट करतोय ते. तर हे जे कॉन्कॅटिंग झालेलं आहे हे बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे सर. बरोबर आहे. तर काय येणं अपेक्षित आहे मला सांग बरं. सर तिथे ऍक्सेस 0 यायला पाहिजे, मग ते खालती रो मध्ये इन्क्रीज होईल. नाही, आता बघ, हे जे जुने स्टुडंट आहेत, तुझा फर्स्ट सेमचा जो डेटा आहे हा सेकंड सेमचा डेटा आहे, बरोबर आहे. तुझे 2 हे असतात ना सेमिस्टर, हा ओल्ड सेम न्यू सेम. मला काय करायचं आहे,
हा सूरज आहे, तोच सूरज आहे इथे. ठीक आहे, हा नवीन सेमचा डेटा आहे. तर मला काय करायचं आहे, सूरजला मागच्या सेम मध्ये 40 पडलीत ना, तर ह्या सेम मध्ये किती पडले त्याच्या पुढे आला पाहिजे तो. ओके, 57 आणि 24 ह्याच्या पुढे आले पाहिजेत. अंकिताला जर मागच्या सेम मध्ये 53-75 पडले असतील, तर अंकिताला इथं 57-86 मार्क पडलेत, ते इथे समोर आले पाहिजेत. ऋषीला 67-35, तर ऋषीचे जे मार्क्स आहेत 75-47 ते त्याच्या पुढे आले पाहिजेत. समजतंय मी काय सांगतोय? होय सर. ठीक आहे, तर हे कॉन्कॅट मध्ये पॉसिबल आहे का? कॉन्कॅट केल्यानंतर पॉसिबल वाटते का तुम्हाला? नाही वाटणार. नाही. तर तो काय करतो, तो ह्या नेमशी त्याला काहीही रिलेशन नाहीये. तो फक्त चेक करतो की दोघांचं इंडेक्स सेम आहे का. इंडेक्स सेम असेल तर डायरेक्ट कॉन्कॅट करतो, तो नेमला कन्सिडर्स करत नाहीये. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय करतो, इथे बघा, पीडी डॉट मर्ज ओल्ड सेम न्यू सेम. बघा आम्ही काय करतोय, पीडी डॉट मर्ज ओल्ड सेम न्यू सेम ऑन द बेसिस ऑफ नेम, आणि हे इनर वगैरे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, म्हणजे काय करायचं मला, जे कॉन्कॅट इंडेक्स आणि कॉलम नुसार होत होतं, आता मला काय कर, नेम नावाचा जो कॉलम आहे ना त्याच्या बेसिसवर कॉन्कॅट कर. काय झालं बघा, सूरजचे जे पहिल्या ह्याचे मार्क्स होते, किती मार्क्स होते, 40 आणि 25, आणि सेकंड सेम मध्ये होते 57 आणि 24. तर बघा 40, 25, 57-24. अंकिताचे पहिल्या सेम मध्ये मार्क होते 53-75 आणि सेकंड मध्ये 57-86. बरोबर आहे का? 57-86 म्हणजे त्या नेमच्या पुढे त्या सेमचा डेटा एक्झॅक्ट मॅच झालेला आहे की नाही? समजतं का मी काय सांगतो ते? समजतं का मी काय सांगतोय तनिष्क? होय सर. आकांक्षा समजलं का? येस सर. तर आता हा सिनेरिओ कुठे येतो माहितीये का? फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की तुम्ही बँकेमध्ये आधार कार्ड लिंक करण्यासाठी किंवा आधार कार्ड किंवा मोबाईल लिंक करण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये काय पास केला होता, आठवते का तुम्हाला? बँक पासबुक, करेक्ट, आणि आधार नंबर हे दिला होता की नाही आधार कार्ड? हो की नाही? येस. हा, आणि सेकंड आहे बँकेकडचा एक डेटा. आता बँकेमध्ये काय आहे, तुमचा नेम आहे, ऍड्रेस आहे, बॅलन्स आहे, अजून भरपूर गोष्टी बँककडे असतात. आता बँक काय करेल, हा त्याचा एक डेटा फ्रेम झाला, ह्याला आपण म्हणूया ओल्ड डेटा फ्रेम, जो बँकेकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, आता बँक काय करेल, तुमच्याकडून ना बँक पासबुक आणि आधार कार्ड मागेल का? कारण की ह्याच्या पुढे त्यांना काय करायचंय, कनेक्ट करायचंय आधार नंबर तुमच्या नेम पुढे. आता बघा, जेव्हा तुम्ही आधार कार्ड आणि पासबुक द्याल तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की पहिले 100% जे आहेत ते तुम्ही आज या, सेकंड 100% तुम्ही उद्या या, असं कोणी सांगितले का? नाही. ते काय करतात, रॅन्डमली कलेक्ट करतात. रॅन्डमली कलेक्ट केल्यामुळे आता तुमच्याकडे बँकेमध्ये जर 2 लाख सॅम्पल असतील आणि तुम्ही जर पहिल्या दिवशी जर तुमच्याकडे सपोज एक 50 फॉर्म आले पासबुक आणि आधार कार्डचे, तर तुम्ही त्या 2 लाख मध्ये शोधून तुम्ही फिल करणार आहे का?
की हा नेम कुठे आहे, हा नेम कुठे आहे. तर इथे मी काय करतोय, इथे मी मर्ज करतोय, मर्ज ओल्ड न्यू बेसिस ऑफ ह्या दोघांच्या मध्ये एक कॉमन आणि युनिक कोण आहे, तर आहे अकाउंट नंबर. ह्यांच्याकडे पण अकाउंट नंबर आहे, ह्याच्याकडे पण अकाउंट नंबर आहे, आणि तो युनिक असावा. म्हणजे त्या अकाउंट नंबरच्या पुढे त्या अकाउंटचा जो डेटा आहे तो ऑटोमॅटिकली मर्ज होईल, कॉन्कॅट होईल. बघा मी काय सांगतोय, हा एक बँकचा डेटा आहे ज्याच्यापुढे मला आधार कार्ड कनेक्ट करायचे आहेत. तर आधार कार्ड कनेक्ट करण्यासाठी मला दोघांच्या मध्ये कॉमन गोष्ट पाहिजे आणि ती पण युनिक असायला पाहिजे. तर युनिक असू शकते ते फक्त बँक अकाउंट नंबर. म्हणून तुमच्याकडून आधार कार्ड बरोबर बँक पासबुक सुद्धा घेतलं जात होतं, कारण की त्याच्यामध्ये अकाउंट नंबर होता, किंवा तुमचा जो आयडी आहे कस्टमर आयडी, तो कस्टमर आयडी त्याच्यामध्ये युनिक होता, ज्याच्या थ्रू ते कनेक्ट किंवा मॅपिंग करू शकत होते की हा आधार कार्ड कोणाच्या नावाच्या पुढे अटॅच झाला पाहिजे, हा आधार कार्ड नंबर किंवा हा मोबाईल नंबर कोणाच्या नावापुढे अटॅच झाला पाहिजे. ते मॅपिंग करण्यासाठी दोघांच्या मध्ये कॉमन व्हेरिएबल पाहिजे, आणि तो सुद्धा युनिक पाहिजे, म्हणजे डुप्लिकेट नसायला पाहिजे. तर ह्या दोघांच्या मध्ये कॉमन होता एक अकाउंट नंबर. अशाच पद्धतीने आपल्या डेटा फ्रेम मध्ये एक कॉमन आणि युनिक असं कोण आहे, तर फक्त आहे तो की, ज्याच्या बेसवर नेम, ज्याच्या बेसवर आपण कॉन्कॅट करू शकतो. ठीक आहे, ही सिंपल कन्सेप्ट आहे मर्जची. कुठे गेलं मर्ज, अरे डिलीट झाला होता. ऑन नेम हाऊ इनर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे आन्सर होते. आता इनर म्हणजे काय बघा, इनर म्हणजे दोन्ही मध्ये सुद्धा अवेलेबल असायला पाहिजे. म्हणजे हा सूरज नेम आहे इथे, तर तो सूरज नेम इथे पण असायला पाहिजे. अंकिता नेम इथे आहे, अंकिता नेम इथे पण असायला पाहिजे. ऋषी नेम इथे आहे, ऋषी नेम इथे पण असायला पाहिजे. इरफान नेम इथे आहे, पण इरफान नेम इथे नाहीये, तर इरफानला सोडून द्या. अमित नेम इथे आहे, अमित नेम इथे नाहीये, सोडून द्या. म्हणजे दोन्ही मध्ये अवेलेबल असणारे कोण आहेत, तीनच व्यक्ती आहेत, सूरज, अंकिता आणि ऋषी. हा झाला इनर. इनर का गरजेचं आहे, जर दोघांच्या मध्ये कॉमन काहीच नसेल, सपोज तुम्ही SBI बँकेमध्ये गेलेला आहे आणि तिथे बँक ऑफ इंडियाचा आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेलेला आहे, तर त्यांच्या जर डेटा सेटमध्ये जर दिसत नसेल कॉमन काही गोष्टी, तर ते मर्ज नाही करून घेणार. आणि तुमचा अकाउंट नंबर आणि त्यांच्या लिस्टमधील अकाउंट नंबर एक तरी कॉमन असायलाच पाहिजे ना. अकाउंट नंबर कॉमन असेल तर त्याच्या पुढे मर्ज होणार. बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर SBI मध्ये तुम्हाला भेटणारच नाहीये, त्यामुळे तिथे तो मर्ज नाही होणार. तर तिथे तुम्ही इनर वापरला तर काय होईल, दोन्हीकडे तिथं पण असायला पाहिजे, इथे पण असायला पाहिजे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पहिला सेम आणि सेकंड सेम दोन्ही पेपर ज्यांनी अटेंड केलेले आहेत त्यांनाच मी पास करणार आहे. तर पहिला सेम आणि सेकंड सेम दोघांनी अटेंड केले म्हणजे काय, इथे सुद्धा त्याचं नेम असणं गरजेचं आहे, इथे सुद्धा नेम असणं गरजेचं आहे. तर मी मर्ज वापरून इथे फाइंड आउट केलेलं आहे की 3 व्यक्ती जे आहेत ते दोन्ही सेम अटेंड केलेले आहेत, तर हे आपले पॉसिबल कॅन्डिडेट आहेत जे पास होऊ शकतात. हे झालं इनर. जे कॉमन नेम नसेल तर ते रिमूव्ह करणार बाय डिफॉल्ट. यस, हे इनर मध्ये. आउटर मध्ये गेलात सर ते आपण म्हणजे गरजेचंच आहे की इनर आउटर यूज करायचं, सिनेरिओ नुसार बदलतो. सिनेरिओ बदलतो. आता मी म्हटलं ना फिजिक्स 1 सॉरी सेम 1 सेम 2, आता तुला पास वालेच पाहिजेत, दोन्ही सेम अटेंड केले, तर तू इनरच वापरणार ना तिथे. हा आहे आउटर. आउटर म्हणजे काय, कॉमन पण असतील आणि कॉमन नसणारे सुद्धा इथे शो होतील. आता इरफान पहिल्या सेम मध्ये आहे, दुसऱ्या सेम मध्ये नाहीये, तिथे नन. ऋषी नाही, अमित हा पहिल्या सेम मध्ये नाही, दुसऱ्या सेम मध्ये आहे. हा आउटर. आउटर म्हणजे काय, सगळे घ्या कॉन्कॅट सारखे, असेल तर व्हॅल्यू द्या, नसेल तर नन द्या. ठीक आहे, हे झालं आउटर. इनर आणि आउटर.
ठीक आहे, हे झालं मर्ज. एवढंच होतं ह्याच्यामध्ये. हा, इथं पण तुम्हाला समजेल. इनर जॉईन म्हणजे कॉमन, इथे पण असायला पाहिजे, इथे पण असायला पाहिजे. फुल आउटर जॉईन म्हणजे फुल जॉईन, म्हणजे दोघांच्या मध्ये सर्व गोष्टी. लेफ्ट जॉईन म्हणजे ह्या पहिल्या डेटा फ्रेम मध्ये जेवढे नेम आहेत तेवढेच नेम ह्याच्यामधून असाइन होतील, आणि राईट जॉईन मध्ये सेकंड डेटा फ्रेम मध्ये जे नेम असतील तेच नेमच्या पुढे ते ऍड होतील. आता मी लेफ्ट जॉईन पण तुम्हाला सांगतो. कुठे लेफ्ट जॉईन? ठीक आहे, हा एक डेटा घेऊया आपण, की1 की2. हा घेवा राईट, लेफ्ट राईट करूया आपण ह्याला. लेफ्ट लेफ्ट राईट राईट. बघा, आता मी 2 कॉलमच्या बेसवर मी काय करणार आहे, मर्जिंग करणार आहे. हे सुद्धा पॉसिबल आहे. लेफ्ट राईट. आधी 2 कॉलमचं पाहून घेऊया. ओके, म्हणजे जिथे K0 आहे तिथेच तुमचा K0 ऍड झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कॉमन बघा कोण आहे, K0 इथे पण आहे, 2 बेसिस, 2 व्हेरिएबलच्या बेसवर. नंतर कोण आहे, आपण रन करून बघूया. K1 K0 आहे, K1 K0. ठीक आहे, म्हणजे 2च ऑब्झर्वेशन आहेत ज्याच्यामध्ये 2 सिमिलर आहेत. हे झालं तुमचं इनर, आणि दुसरं झालेलं आहे हे आउटर. त्याच्यामध्ये लेफ्ट जॉईन कुठे दिसत नाही, खाली असेल मे बी. थांबा 1 मिनिट, बघू द्या मला. हा आहे लेफ्ट जॉईन वगैरे, हाऊ लेफ्ट. तर आपण आपल्या ह्याच्यामध्ये येऊया. लेफ्ट म्हणजे बघा, सूरज, अंकिता, ऋषी, इरफान हे कॉमन राहतील. सेकंड डेटा फ्रेम मध्ये अवेलेबल असतील तर पुढे येतील. हा जो लेफ्ट आहे हा कॉमन फिक्स राहील. हा जो डेटा फ्रेम आहे ह्याच्या पुढे सूरज असेल तर सूरज ऍड होईल, अंकिता असेल तर अंकिता ऍड होईल, ऋषी असेल तर ऋषी ऍड होईल, इरफान असेल तर इरफान ऍड होईल. ह्याच्यामध्ये अमित तुम्हाला कुठेही शो होणार नाही, कारण अमित हा लेफ्ट मध्ये नाहीच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने करू शकतो आपण. राईट मध्ये काय होईल, हा कॉमन राहील, हा चेंजेबल राहील. म्हणजे ह्याच्यामध्ये अमित राहील पण ह्याच्यामध्ये इरफान राहणार नाही. लेफ्ट राईट. अंकिता, ऋषी, सूरज हे कॉमन आहेत, अमित राहील, आणि ह्याच्यामध्ये इरफान राहणार नाही कारण इरफान ह्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे कोणता डेटा फ्रेम तुम्हाला कॉमन ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता. लेफ्ट, राईट, इनर, आउटर. आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या गोष्टी. ठीक आहे, तर आज इथंच एवढंच थांबणार आहे, कारण की हे थोडं कन्फ्युजन असल्यामुळे आपण जास्त पुढे जाणार नाहीये. तर हे तुम्ही काय करा, घरी प्रॅक्टिस करा. 1-2 डेटा फ्रेम क्रिएट करून घ्या. पहिल्यांदा करा कॉन्कॅट एक्स एक्सिस 0 एक्सिस, एक्सिस 0-1 कॉन्कॅटिंग. सेकंड मर्ज करा. मर्ज करताना एक कॉमन व्हेरिएबल घ्या. इनर मर्जिंग करा, आउटर मर्जिंग करा, लेफ्ट मर्जिंग करा, राईट मर्जिंग करा. साइड बाय साइड एक व्हेरिएबलच्या बेसवर आपण मर्जिंग करतो, तिथे 2 व्हेरिएबलच्या बेसवर मर्जिंग करून बघा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा. आपण उद्या सेशन मध्ये नवीन पुन्हा काहीतरी स्टार्ट करूया. काही डाऊट आहे का कोणाला इथे? नाही सर, थँक्यू सर, बाय सर. ओके, वेलकम.